कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। या घटनेमुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देश हादरला। या घटनेमुळे सध्या सगळीकडे संतापाची लाट आहे। ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करत आंदोलने केली जात आहेत। अशामध्ये या प्रकरणात नवा ट्विस्ट आला। प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर फक्त अत्याचार झालेला नसून सामूहिक अत्याचार झाला आहे, अशी धक्कादायक बातमी पोस्टमॉर्टममधून अहवालात उघड झाली। त्यामुळे आता कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। अत्याचार आणि हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरवर फक्त एकाच व्यक्तीने अत्याचार केला असल्याचं कोलकाता पोलिसांनी सांगितले होते, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाब उघड झाली। पीडितेवर एका व्यक्तीने नाही तर अनेकांनी सामूहिक अत्याचार केल्याची माहिती उघड झाली। सुवर्ण गोस्वामी यांनी महिला डॉक्टरच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले। मृत डॉक्टरच्या शरीरात 150 मिलीग्रॅम सीमन मिळाले। हे सीमन एका व्यक्तीचे नाही, डॉक्टर ज्यांनी अत्याचार केला त्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असू शकतो, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर आता कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर आणि कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात संजय रॉय वय वर्ष 35 या आरोपीला अवघ्या 24 तासांत अटक केली होती। त्यामुळे या प्रकरणात एकच आरोपी असल्याचं सांगितलं जात होतं, पण आता या प्रकरणात एक नाही तर अनेक जण सहभागी असल्याचं उघड झालं। या घटनेमुळे देशभरातील अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आंदोलन केलं। या घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन केलं। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे। दरम्यान कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये बुधवारी मध्यरात्री मोठा राडा झाला। शेकडोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी मेडिकल कॉलेजमध्ये लावलेले बॅरिकेड्स तोडले। मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ केली। मेडिकल कॉलेज परिसरात असलेल्या वाहनांची तोडफोड केली। आंदोलक डॉक्टरांना मारहाण करून मेडिकल कॉलेजच्या मालमत्तेचं नुकसान केल्याचा आरोप आहे। जमावाला नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या। संतप्त जमावाने रुग्णालयातील आपत्कालीन कक्षाची देखील तोडफोड केली। महिला डॉक्टरच्या क्रूर अत्याचार आणि हत्येला न्याय मिळावा या मागणीसाठी रिक्लेम द नाईट्स निषेध रॅली काढण्यात आली, तेव्हा ही तोडफोड झाली।